हे पाहिलं का? हा एक कुटनाच झालता, बोट कापलंय. सगळ्यात मोठा कुटना असं झालेला आहे की आपली नवीन गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. गाडीला नजर लागली काय माहिती, सारखंच काय ना काय तर व्हायला लागले. हेडलाईट वर आलेली आहे हे बघा. त्या गाडीला जेवढं जपल ना तेवढं त्याला काय ना काय तर व्हायला लागलेलं आहे. सो गाईज चला आज ही गाडी घेऊन जाऊ आपण. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तुमच्या भावाला लव बाईट दिलेली आहे बघा. लव बाईट म्हणजे काय सांगू तुम्हाला, असलं घाण कापलं ना मला, लय बेकार विषय झाला. म्हणून कालचा दिवस काय ब्लॉग आलेला नाहीये. ऍक्च्युली काय करत होतो माहिती का, फुलं कापत होतो आणि गावलं कात्रीत बोट. असलं गावलं ना, इतकं रक्त गेलं ना काय सांगू तुम्हाला. आता हे 8 दिवस असंच राहणार आहे, अवघड झालेलं आहे आपलं. सो चालायचं सीन असं आहे. आता आपण चाललेलो आहे औंधला फॉर द इव्हेंट. आता आपली कामं चालू झालेली आहेत. सो पाय होणारच. आज आपली बले न काढता टाटा टियागो काढलेली आहे भाऊ. काय व्हायला लागले, पावते व्हायला लागले. पावत्याचा विषय नाही, टाइम वेस्ट होतो, बाकी काय नाही. आता कामावर काय होतं, पाय असते लवकर पोचायला लागतं आणि त्यातल्या ते चौकीन पकडलं की मग 15-20 मिनटं वाया जाते. ॲक्च्युली आता पण आपल्याला उशीरच झालेला आहे म्हणा, पण अजून 2-3 ठिकाणी थांबून जायचं. सो स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. CNG भरायला आता CNG भरेगा, उसके बाद फुगे घ्यायचे आहेत बाबा. काहीच काम झालं नाही माहिती काय बोटाच्या नादात, आणि मग जायचं आहे. बेकार विषय सगळे. एक तर उन्हाळा इतका वाढलाय ना काय सांगू, लय घाण गरमायला लागलाय. हो बलेनो CNG करून टाकलेलं दिसते भाऊने. CNG फिटेड बलेनो. हे देखो बलेनो. हो गाईज हे बघा, बलून घेतलेले आणि आता निघालेलो आहे. पुण्यात आलेलं आता पुणे स्टेशनला आहे आणि जरा भरपूर लेट झालं. आता मध्ये एक सीन झालता ते तुम्हाला दाखवला नाही तर तुम्ही हसले असते. आमच्या बेकार विषय झालता, तर त्यातच आमचा टाइम वेस्ट झालेला आहे. आणि जिथं 1ला पोहोचायचं होतं तिथं आता 2 वाजलेले आहेत. सो पटपट आता कव्हर करतो आणि पोचतो, आणि देन पोचल्या ब्लॉग कंटिन्यू करूयात आपण. चला. सो गाईज पोचलेलं आहे. जरा ज्यूस पितो आणि मग पोचतो. लय भिकाऱ्याचा अवतार झाला आता. ते उन्हाळ्यातले त्रास होते. 2 वाजलेले. जरा पटपट काम उरकूया आणि नेक्स्ट काय होतं. मंडळी काम झालेलं आहे आपलं. हे बघू शकता, या तुटक्या हाताने काम केलेलं आहे विथ डॉन भाई. लावा ताकद. दी नेक्स्ट डे. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि निघालेले एका ठिकाणी. 4-5 दिवस जरा जास्तच भसड होते आपल्या आयुष्यात, त्याच्यामुळे काही व्लॉगच नाही काढला ना. म्हणजे काय सांगू तुम्हाला, असला एक्सपिरियन्स आले ना गहन. ठीक आहे, काही विषय नाही. मग त्यामुळे काय झालं, मला जरा डिस्ट्रॅक्ट झालो मी. ब्लॉगच कंटिन्यू नाही केला. म्हटलं जरा आजपासून परत चालू करावं. लय अवघड झालंय. म्हणजे असं मी ठरवलं ना की बाबा आता आजपासून ब्लॉग डेली करायचे, डेली ब्लॉग्स करायचे. काही ना काही तर कुठं नव्हतंच. मग गॅप पडतो. असंच नाही. बाय द वे आता वाजलेले आहेत 11-12 समथिंग काय, आणि चाललेलं आहे थोर फाट्याला. जरा थोडंसं काम आहे. ऍक्च्युली सीन काय आला माहिती का, कामं पण चालू आहेत, इव्हेंट्स पण चालू आहेत, कुठाने पण चालू आहेत, आणि त्यातलं त्यात आता हे अवघड विषय. सो चला स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. हा एक कुटनाच झालता, बोट कापलंय. असं तसं नाही, लय डेंजर बोट कापलेलं आहे पार. त्याला दिवसा ड्रेसिंग करायला, हे दुसरं ड्रेसिंग आहे पार. अजून असे 4 वेळा ड्रेसिंग करायच्यात आपल्याला. तुम्हाला आता ज्यावेळेस ड्रेसिंग काढेल ना त्यावेळेस मी ब्लॉग मध्ये दाखवतो किती मोठा मेजर कट आहे.
लय अवघड झाले. इतकं रक्त भिक्त गेलतं ना. 2 दिवस त्यातच गेले, 2 दिवस दुसऱ्यात गेले. चालायचंच. चला आता हायवेला जाऊया. मे बी यातलं पेट्रोल आता परत संपल. 100 किलोमीटरचीच रेंज राहिलेली आहे. जरा टाकी फुल करावी परत. बघू. चला पहिलं काम उरकूया. ऍक्च्युली आज इव्हेंट पण आहेत आणि मार्केटला पण जायचंय मला थोड्या वेळात. आणि आता इकडे मला वृंदावनला पण जायचं. वृंदावन लॉन्सला चाललेलं आहे. थोडंसं काम आहे आपलं. तिथून पुढे मार्केट अँड देन होम अँड देन वॉट एव्हर. स्टे ट्यून गाईज. आणि सगळ्यात मोठा किस्सा असा झालेला आहे की आपली नवीन गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आता काय झालेलं आहे ते तुम्हाला मी उतरल्यावर दाखवतो. तुम्ही म्हणताला आईला 15-20 दिवसच झाले तर गाडी घेऊन गाडी धडकावली का तू. चालायचं जरा थोडस धडकली आता पार्किंग करताना. ठीक आहे, काय विषय नाही. थोडं बोनटचं जरा झालेलं आहे समथिंग तुम्हाला आता उतरलो ना मी, तुम्हाला दाखवतो नक्की काय झालंय. गाडीला नजर लागली काय काय माहिती. सारखंच काय ना काय तर व्हायला लागलेलं आहे. लय अवघड विषय. म्हणजे नजर लागण्यासारखीच आहे गाडी म्हणा आपली, पण तरी एवढं कोण जळत का काय काय आता काय माहिती. आता भरपूर जण तसंच म्हणतात गाडीला नजर लागली. म्हणजे शॉर्ट काय होते माहितीये का, मी एखादा सेक्सी फोटो गाडीचा अपलोड केला ना इंस्टाग्रामला किंवा स्टोरी फिरी ठेवली ना, काय ना काय तर कुठं न होतोच. म्हणजे ते काय ना काय तर अपलोड केलं गाडीचं की गाडीचा काय ना काय तर कुठं ना झालाच. काय माहिती काय विषय. चला आता मला शोरूमला पण जायचं होतं ते दाखवायला, पण आता जरा सध्या स्टफ लय आहे. पळापळ आहे आता. दुपारनंतर बघू मे बी जमलं तर आज ते शोरूमला गाडी देतो. कारण ते बागवाना ते फुटलेलं ते कधी एकदाच मी नीट करतोय असं झालेलं आहे. पण ठीक आहे, चला पहिलं जाऊया वृंदावनला. छोटस काम आहे ते काम करूया. देन मार्केट अँड देन लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. आता परत एक बोल वचन देतो तुम्हाला. मी आता उद्यापासून डेली व्लॉग करणार असं म्हणायला आणि काय ना काय तर कुठं न व्हायला लावा ताकद. हे मे बी आज ह्याचं ड्रेसिंग पण काढायचंय आणि चेंज करायचंय. तिकडे पण जाऊयात आपण. सो चला. हिअर वी गो गाईज. पोहोचलेलो आहे आपण आपल्या लोकेशनवर. इथे एक छोटंसं काम आहे आपलं. ते काम करतो 10 मिनिटात. गाडीचं काय झालंय मग ते तुम्हाला दाखवतो. आणि आत्ताच येताना पोलिसांनी हात केला आणि मी थांबलोच नाही. आता ऑनलाईन कितीचे पावते टाकतोय का काय माहिती. स्पीडमध्ये होतो ऑलरेडी 60-70च्या मध्येच. त्याने हात केल्यावर कसं थांबणार हो. अवघड काम असते. ठीक आहे, आता काय आता टाकलं 1001 रुपयाची पावती. मला तर वाटतं गाडी वापरणं लय अवघड झालंय. माहिती आहे नुसतं पैसे चाललेले आहेत. पोलिसापायीच पैसे चाललेले आहेत. पेट्रोल पायी कमी पोलिसा पायी पैसे जास्त चाललेले. बेकार विषय. धुतले पण नाही गाडी बघा. यो स्क्रॅचेस कसले पाडलेत. कोणी पाडलेत. बेकार विषय. सो गाईज घेतलेलं आहे. हे बघा इथं काम होतं काल आपलं. सगळं झालेलं आहे. हे जे थोडंसं मटेरियल आहे ना, हे मी ठेवलेलं खास आजच्या कामासाठी. आता तेच. आणि नवीन गाडीची इतकी वाट लागलेली आहे ना, काय सांगू तुम्हाला. थांबा आता तुम्हाला दाखवतो. सो हे बघा दिसलं का, हेडलाईट वर आलेली आहे. हे बघा इथं धडकलेली. आणि हे स्क्रॅचेस बघा. आता काय बोलायचं. स्क्रॅचेस कोणी मारलेत का काय झालंय काय माहिती. आता असे स्क्रॅचेस कोण मारू शकतं. हे बघा इकडं स्क्रॅचेस आहेत, हे इकडं स्क्रॅचेस आहेत. ते मी आत्ता गाडीतनं उतरल्यावर मी बघितलं. आता कसं काय झाल्यात काय माहिती. तिकडं डोकं बदर झालंय मग. पण ठीक आहे चला, नको लय लोड आहे घाल तिकडं. लय घाण दिसतंय यार. पण तशी त्याला सिरेमिक करणं खरंच गरजेचं होतं. आता हे प्रॉपर स्क्रॅचेस प्रॉपर. आता एकदा मला तर वाटतंय गाडी वॉश करावी आणि बघावं कुठं काय काय झालेलं आहे. लय घाण विषय राव. ठीक आहे चला बघूया. नको लय डोक्याचं. चला.
गाडी मला तर वाटतं घरातच ठेवलं वाटतं, बाहेर काढली की काय ना काय तर कुठं होतच. सीट बेल्ट लावला बाबा, काय सांगायचं नुसतं पोलिसाला पैसे कशावरनं बी हात करतात. आता बी हात केला, एवढं स्पीडला होतं मी 70-80च्या आणि हात करतोय भाऊ. आता इन्स्टंट ब्रेक दाबल्यावर मागचं येऊन धडकल ना म्हणून थांबलोच नाही. मला पेट पडू दे, टाकायचं डोक्याला ताप झाला एक तर गाडीला जेवढं जपल ना तेवढं त्याला काही ना काही तर व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे आता जपणं सोडून देतो, पेट पडू दे काय व्हायचं ते. ठोकलेलं ठीक होतं ते होईल, पण हे जे बॉनेटवर स्क्रॅचेस आहेत ना ते आता कसं काय पडल्यात काय माहिती. आई घातली ते लय घाण वाटते. आता ते धुळे त्याच्यामुळे दिसू देत नाही. गाडी वॉश केली ना ते इतकं दिसणार आहे ना. ठीक आहे आता काय बोलायचं, चालायचंच. मला तर वाटतं आता हे आपले नॉर्मल कामांसाठी आहे ना गाडी घेऊन जायलाच नको. आपलं 2 व्हीलरवर फिरत होतं तेच बरं होतं, ज्या चांगल्या ठिकाणीच गाडी. कारण शॉर्ट काय होतं आता हे कसं काय पडलेत माहित नाही. एक तर मी क्लायंट पेंटच्या पण घरी जातो, इव्हेंटवर पण हीच गाडी घेऊन जातो. मग कुठं लाव काय कर नाही का, मग कुणी काय केलं किंवा कुत्रा मांजरं त्याच्या उड्या मारल्या. आता हे माणसाने केलेलं नाही वाटत मला, कारण जर जाणून बुजून करायचं असतं तर माणूस असं जीव खाऊन मारतो स्क्रॅच. हे वरच्यावर स्क्रॅच आहेत नाही का, असे पंजाचे नखांचे स्क्रॅचेस आहेत. हे कुत्र्या मांजराचंच काम दिसतंय. ठीक आहे आता काय त्याला करू नाही शकत. ते काही सिरॅमिक मध्ये पण रिपेअर होणार नाही आणि PPF मध्ये ते आता तसंच राहणार कायम. जाऊ दे, चालायचंच नको लय लोड. आता शॉर्ट असं आहे की हे जे घेतलेलं आहे ना हे आता घरी ठेवायचं आणि आता 2 व्हीलरवर गप मार्केटला जायचंय. सो चला, दिवस पदापदीचाच आहे आज. काय आता बोलायचं, दुखणं चालू आहे आणि पदापदीचे पण दिवस आहेत. चालायचंच. त्यात कुटाने मारण्याचे एवढे 4 दिवस झाले, कुटानेच संपाना माझे. इतके एक झालं की एक कुटाने, एक झालं की एक कुटाने. म्हणजे काय करायचं जायचं ना भलतच काय तर होऊन बसतंय. म्हणजे विचार केला ना इकडे तिकडे नाही का व्यवस्थित होईल, आयला डबल खराब व्हायला लागलेलं आहे. चांगला अनुभव आलेला आहे आता. पण असं मला संकेत देतं की बाबा काहीतरी होईल, नको जाऊ, पण तरी जातो. त्या दिवशी बी तसंच काय तर झालं, मला जाणवत होतं की नको जायला मी गेलो आणि कुटानं झालं. सो चालायचं, जाऊ दे नको लय डोक्याला ताप. जाऊया घरी, मटेरियल वगैरे गाडी पण लावूया. गाडी मे बी वॉशिंगला देतो आता पण, आणि मग मार्केटला जातो. परत ते शोरूमला दाखवायला जायचंय. शोरूमला ते स्क्रॅचेसचं पण दाखवतो आणि त्याचं पण दाखवतो. सो चला. सो गाईज चला घरी आलेलं आहे. ही गाडी लावली आणि आता ही गाडी घेऊन चाललेलं आहे. काही न्यायचे हेच नाही. चला सो गाईज घ्या 2 व्हीलरचे पण मजे घ्या. लय तुम्ही 4 व्हीलर मध्ये फिरताना बघत होता, फिरा आता 2 व्हीलर वर पण फिरा. 4 व्हीलर मध्ये फिरो कर्ज वाढणार आहे भाऊ 100%. हे बरं आहे, 100चं टाकलं की 2 दिवस टेन्शनच नाही. आता शॉर्ट असं आहे, मार्केटला निघालेलं आहे. म्हणलं आता इकडच्या पट्ट्यात ती गाडी न्यायची म्हणलं ना बाई लफड्याची कामं होतात. म्हणजे आमच्या लोकल एरियात बी ते गाडीला हात करतात पोलिस. इकडं तर फिक्स फाईन. शॉर्ट कळायला लागला, आई घातली कमाई 1000 रुपये आणि ह्यांना 500 रुपये घालवायचं असे जरा झालेली. ते अवघड काम झाले. कधी एकदा ते मार्च एंडिंग नेसतात ते असं झालेलं आहे. चाललंय मार्केटला मटेरियल घ्यायला. संध्याकाळच्या कामं पण चालू झालेली आहेत आणि लपडी पण चालू झालेली आहेत. सगळंच चालू झालेलं आहे. आता जाऊ म्हणलं मार्केटला, मटेरियल वगैरे घेऊया आणि मग परत शोरूमला जाऊया. सो चला, पोहोचलेलो आहे मार्केटला. जरा मटेरियल घेतो. हिअर वी गो गाईज. हे देखो कष्ट आणि चाललेलं आहे घरी. उरले लागलेले आहे, भूक पण लागलेली आहे. सो आता डायरेक्ट घरी गेल्यावर व्लॉग कंटिन्यू करू, कारण मला कंटाळा आलेला आहे आता लय. चला.